हॅलो. येतोय आवाज? हो मॅडम, तुम्ही आता डिस्कनेक्ट झाले होते मधात. हा, डिस्कनेक्ट झाला होता माझा पण फोन. ड्रॉप कॉल स्टॉप होऊन गेला, म्हणजे असं लिहून आलं कॉल हम्म. स्टॉप होऊन. ठीक आहे. ओमकार, झालं तुमचं 3 येस वेळा? मॅम, येस मॅम. हॅलो. हो मॅडम, आवाज येतोय. ठीक आहे. आता हो, मग तेच मी म्हणते, षटक्रिया म्हणजे काय असू शकतं? फोन बंद होतोय मध्ये मध्ये माझा. हॅलो. हॅलो. ऐकायला येतंय तुम्हाला? हो मॅडम. ऐकायला येतंय? हो, येस मॅम. षटक्रिया आपण आता सुरू करतोय. तर षटक्रिया म्हणजे तुम्हाला काय वाटतं? क्रियाज म्हणजे काय? 6 षट टाईपचे. षट इज 6. 6. हा, 6 टाईपच्या 6 क्रियाज. क्रिया योगिक लँग्वेज मध्ये क्रिया म्हणजे क्लेन्झिंग टेक्निक्स. ठीक आहे, क्लेन्झिंग टेक्निक्स. माझा एक मिनिट. हॅलो. हा, क्लेन्झिंग टेक्निक्स. तो आपल्या दैनंदिन दिनचर्येमध्ये आपण किती वेगवेगळ्या क्रिया करतो करतो ना. व्हॉट आर दोज क्रियाज? जसं when we get up in the morning, we immediately brush our teeth. That is one kriya, because that is a part of cleansing of body, right? Brushing the teeth, washing the face, taking a bath, going to pass out the motions. These are all kriyas which are there in our routine. बरोबर आहे? But the yogic kriyas are specially designed and specially meant for the internal cleansing of the body. ज्या आपल्या बाहेरच्या ज्या क्लेन्झिंग आहेत त्या आपण करतोच है ना. जसं आंघोळ करणे आहे, तोंड धुणे आहे, या सगळ्या एक्सटर्नल क्रिया झाल्या, ते आपण करतोच. पण आतमध्ये क्लिन्झिंग, आतमधल्या आतड्यांची, आतमधल्या सिस्टम्सची आंघोळ आपण करतो का रोज? नाही करत. आपण आतले सिस्टम्स आपले क्लिन्स करतच नाही. तसं एक हे पण असू शकतं की प्राणायाम इज अ क्लेन्झिंग प्रोसेस फॉर युअर लंग्स. म्हणजे काय की आपण लंग्सला शुद्धीकरण करण्यासाठी प्राणायामाचा वापर करू शकतो. तर ती पण एक क्रिया आहे. बरोबर आहे? So, for the internal cleansing in our yogic philosophy, there are षट क्रियाज designed. किती आहेत त्या क्रिया सांगितलेल्या? 6. षट. षट म्हणजे 6. 6 क्लेन्झिंग प्रोसेस. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये असं आहे, वेगवेगळे जे स्क्रिप्चर्स आहेत योगाचे, जसे हठ योग आहे, घेरंड संहिता आहे, त्याच्यानंतर पतंजली योगसूत्र आहेत. यांच्यामध्ये वेगवेगळ्या क्रिया. ताई, माझा क्लास चालू आहे. घेरंड संहितामध्ये हो त्या ना, करणार षट आहे. क्रियांचा सिक्वेन्स बरोबर
हो ठीक आहे. आपण आता बघणार आहे त्या ऑलमोस्ट सगळ्या स्क्रिप्चर्स मध्ये त्या मेन्शन केलेल्या आहेत. ओके, लक्षात आलं तुम्हाला एवढं? षटक्रिया. येस. सो व्हॉट आर दोज षटक्रिया? आता आपण कुठून सुरुवात करूया? व्हॉट आर दोज षटक्रिया? आपण बघूया त्राटक. द फर्स्ट षटक्रिया इज त्राटक विच आर फॉर आईज. आपण इथून अप्पर बॉडी पासून सुरू करतोय. ठीक आहे, लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. आईज, नेझल पॅसेज, रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, ॲब्डॉमन अँड इंटेस्टाईन. असं आपण वरून खाली जातोय क्लिन्झिंग साठी, आंघोळ करायला. ठीक आहे, तर त्राटक क्रिया इज मेंट फॉर आईज. ओके, लक्षात आलं? फर्स्ट इज त्राटक. सेकंड इज नेती फॉर अप्पर नेझल ट्रॅक्ट फ्रॉम थ्रोट टू नॉस्ट्रिल्स. नेती क्रिया जी आहे, नीती. नेती, नेती. NETI, नेती. अप्पर थ्रोट. नेती इज फॉर अप्पर नेझल ट्रॅक्ट, अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट किंवा नेझल ट्रॅक्ट फ्रॉम थ्रोट टू नॉस्ट्रिल्स, फ्रॉम थ्रोट टू नॉस्ट्रिल्स. जल नेती. नेती फक्त. आता नेतीचे प्रकार आहेत ते आपण पुढे डिस्क्रिप्शन मध्ये बघणार आहे. हा, नेतीचे प्रकार आहेत जसे जलनेती आहे. हा, काय नेती? नाही तेच म्हणतो, जलनेती एका नाकात टाकायचं, पाणी टाकायचं. आणि सूत्रनेती आहे. सूत्रनेतीमध्ये आपण 10 mm चं कॅथेटर वापरतो. ते कॅथेटर आपण एका नॉस्ट्रल मध्ये टाकतो आणि तोंडातून काढतो आणि वी डू दिस टाइप ऑफ churning of that catheter into the nasal tract. Yes, we have done that so many times. ओके. Yes. सर्दी नाही होणार पण. सर्दी नाही होत. नेझल एलर्जीज ज्या असतात, आजकाल माहिती का तुम्हाला, मेट्रो सिटीज मध्ये खूप जास्ती लोक सेन्सिटिव्ह झाले, एलर्जीज त्यांना खूप होतात आहे. सो दिस टेक्निक्स आर व्हेरी गुड फॉर द prevention of nasal allergies and allergies due to dust, pollen, pollution. खूप चांगल्या क्रिया आहेत या. फक्त त्या व्यवस्थित शिकायच्या आणि आपण त्या शिकवायच्या. ओके, आता तुमच्या इथे मी पॉट्स अवेलेबल, आता नागपूरला तर आहे प्रीती मॅडम आणि या लोकांना कॅथेटर आणि पॉट मिळून जातील. पण निखिल, तुला पॉट मी इथून कुरिअर करायचा प्रयत्न करते आणि कॅथेटर मिळालं तर ते तुला पाठवून देईल. Then we will do the demonstration and practical of that also. ठीक आहे, आता कपालभाती. नेती झालं. आई, त्राटक फॉर आईज, नेती फॉर अप्पर नेझल ट्रॅक्ट. देन कम्स इज कपालभाती. कपालभाती आपण प्रिपरेटरी प्रॅक्टिस मध्ये बघितली प्राणायामाच्या. निखिल, डू यू रिमेंबर? आपण कपालभाती प्रिपरेटरी प्रॅक्टिस मध्ये घेतो प्राणायामाचा. बघा, बिकॉज दॅट इज द शुद्धीकरण ऑफ द नाडीज, इडा अँड पिंगला. ही कपालभाती आहे ना, तर ती क्रिया आहे. कन्फ्युज होऊ नका. खूप स्कूल्स मध्ये जसं रामदेव बाबा प्राणायामाच्या सिक्वेन्स मध्ये कपालभाती घेतात. रामदेव बाबाचे फॉलोअर्स कपालभातीला प्राणायाम म्हणतात. काही जे बाकी इतर शिकले नाहीये, जसे काही रामदेव बाबाचे फॉलोअर्स MA करतात आहे योगामध्ये, जसं कवी कालिदास मॅडमला माहितीये, कवी कालिदासचे जे स्टुडंट्स आहेत ते लोक आता बिलकुल म्हणत नाही की कपालभाती हे प्राणायाम आहे म्हणून. कपालभाती अकॉर्डिंग टू द एन्शियंट स्क्रिप्चर्स ऑफ योगा, इट इज अ क्लेन्झिंग प्रोसेस. इट इज अ क्रिया, शुद्धी क्रिया. ओके, कपालभाती फॉर लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फ्रॉम नॉस्ट्रिल्स टू लंग्स. नेती इज फॉर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट फ्रॉम थ्रोट टू नॉस्ट्रिल्स. थ्रोट टू नॉस्ट्रिल टू लंग्स इज कपालभाती क्लेन्झिंग. त्याच्यानंतर धौती फॉर अप्पर गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, GIT अप टू स्टमक. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट. आता जेव्हा डायजेस्टिव्ह सिस्टीम बघाल तेव्हा बघाल तुम्ही की इंटेस्टाईन, डायजेस्टिव्ह सिस्टीम कशाने बनलेलं आहे हे सगळं जेव्हा बघाल तेव्हा लक्षात येईल. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट अप टू स्टमक. आता बघा, भोवती ही आता आपण पुढे जेव्हा याचं डिस्क्रिप्शन बघू तेव्हा त्याचे लिमिटेशन
फंक्शन्स, त्याचे बेनिफिट सगळं बघणार आहे. पण याच्यामध्ये एक तुम्हाला सांगते, नॅचरोपॅथीमध्ये, निसर्गोपचारामध्ये धौतीशी अगदी रिलेटेड एक क्रिया असते ज्याला उषपान म्हणतात. उषपान ह्याच्यामध्ये थंड व गरम जे पण पाणी रूम टेम्परेचर अवेलेबल असतं ते पाणी पिऊन एक गडवाभर पूर्ण जिभेवरती बोटं घासून ते पाणी पूर्ण काढून टाकतात. अँड दॅट इज धौती. दॅट इज सेम इन उषपान. ओके, धौती क्रिया पण आपण करणार आहे. आता उद्या मी सकाळी लघुशंख प्रक्षालन मोस्ट प्रोबॅबली घेणार आहे क्लासमध्ये. सो टुमॉरो ट्राय टू जॉईन at 7:30 in the class. ठीक आहे, कारण लघुशंख प्रक्षालनाचं प्रॅक्टिकल मला ते ग्रुपवरती करायचं आहे. तुम्हाला धौतीची पाचवी आहे नवली कशी करतात. फ्लॅग प्रॅक्टिस फॉर नवली. नवली तुम्हाला रामदेव बाबा करतात बरेचदा बघा. पोटाचा तो गोळा असा एकत्र आणतात आणि मग तो गोळा इकडे हलवतात इकडे हलवतात. कधी बघितलंय रामदेव बाबांना तुम्ही असं करताना? दॅट इज नवली. ओके, दॅट इज quite difficult but it's not hard to do and it is quite difficult for females to do it. महिलांसाठी थोडंसं डिफिकल्ट असतं. पण काय निखिल? धोती क्रिया वेगळी आहे आणि नवली क्रिया वेगळी आहे. हो, धौती क्रिया वेगळी आहे, नवली वेगळी. धौती इज फॉर द अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट. अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट धौती. आणि नवली हे ॲब्डॉमिनल विसरासाठी आहे. म्हणजे विसरा म्हणजे काय सांगा बरं? विसरा म्हणजे काय? विसरा म्हणजे काय? विसरा म्हणजे काय? विसरा is a medical name for organ. आपल्या शरीरामध्ये ऑर्गन्स असतात ना वेगवेगळे. जसे ऑर्गन्स कोणते असतात वेगवेगळे? स्टमक, हार्ट. पोटाच्या आतमध्ये अजून कोणते असतात? वेगवेगळे विसरल पार्ट्स त्याला मेडिकल नेम ऑर्गन विसरा. ॲब्डॉमिनल विसरा प्रॅक्टिस आहे की मॅडम आवाज खूप कटतो आहे. त्याच्यामध्ये काय होतं, पोटाच्या आतमधले जे विसरत विसराचं लक्षात आलं. मिनिंग काय आहे तर नवली is a massage to the abdominal viscera. नवली क्रिया. ठीक आहे, त्याच्यानंतर येतं बस्ती और लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे लार्ज इंटेस्टाईन क्लिन्झिंग. बघा, स्टमक पासून पूर्ण लार्ज इंटेस्टाईन पर्यंतचं क्लिन्झिंग
काय देतात? अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचा काही प्रॉब्लेम असला, अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टचा काही प्रॉब्लेम असला तर डॉक्टर काय देतात सांगा मला, कोणती गोळी देतात? थोडा विचार करा, करा विचार करा. लावा गॅसचा डोकं. प्रॉब्लेम झाला तर डॉक्टर कोणती गोळी देतात? गॅसचा अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट म्हणजे Acidity स्टमक ची पासून वरती जो ट्रॅक्ट, हा जेलुसिल झेंटॅक Gelusil, वगैरे. जेलुसिल झेंटॅक. आले ना आता. येस येस, अँटासिड्स. गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट मध्ये जे पण ऍसिड सिक्रिशन्स होतात आणि ऍसिड रिफ्लक्सचा प्रॉब्लेम खूप जणांना होतो, अशांना परमनंट ते लोक काय करतात, अँटासिड घ्या. बट देर आर सो मेनी रिसर्च पेपर्स विच शो दॅट अँटासिड्स आर नॉट गुड फॉर द बॉडी. Generates or it creates cancerous cells. डिस्कनेक्ट झालं. नवली क्रिया is has to abdominal for a rigorous time. This is what नवली क्रिया आहे. आधी काय काय झालं? षटक्रिया चालू केलं इंट्रोडक्शन. अच्छा, तर षटक्रियातलं पहिलं नवलीचं आहे का? पहिलं त्राटक आहे डोळ्यांसाठी. मग आहे नेती, अप्पर नेझल ट्रॅक साठी. मग कपालभाती आहे नॉस्ट्रिल्स टू लंग्स. मॅडम डिस्कनेक्ट झाला होता. सो धवती क्रियेबद्दल आपण बोलत होतो. धवती इज द नॅचरल अँटासिड, म्हणजे जर ऍसिडिटीचा त्रास आहे, बस्ती ऍसिड बस्ती. रिफ्लक्सचा त्रास आहे. We're talking हो about हो, this. मी बस्तीच्या आधी धवतीचं एक्सप्लेनेशन देते. बस्ती आपण कॉन्स्टिपेशन साठी घेणार आहे. मी अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट बद्दल बोलते आता. आपण जो मॉडर्न मेडिसिन बद्दल आता बोलत होतो रिलेटेड टू द रिगार्डिंग द अँटासिड, ते अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टशी रिलेटेड आहे आणि त्याच्यासाठी आपलं धवती क्रिया ही नॅचरल अँटासिड म्हणून वापरल्या जाते. तर ज्यांना ऍसिडिटीचा त्रास असतो आपण वन्स इन अ वीक किंवा ट्वाइस इन अ वीक धवती क्रिया रेकमेंड करतो. ठीक आहे. आता हे झालं अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट. यानंतर येतं लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट अँड दॅट इज बस्ती क्रिया. लोअर गॅस्ट्रोइंटेस्टिनल म्हणजे लार्ज इंटेस्टाईन, जिथे डायजेस्टिव्ह प्रोसेस पूर्ण होऊन जाते, डायजेशन होऊन जातोय, मल त्याचा बनतोय, वेस्ट प्रोडक्ट्स बनलेले आहेत, पण ते वेस्ट प्रोडक्ट्स बाहेरच नाही निघत आहे. बाहेर न निघणे म्हणजे काय, बद्धकोष्ठता, दॅट इज द कॉन्स्टिपेशन. अँड वेन इंटेस्टाईन्स मध्ये जर ते मल तसंच साठत गेलं, आता बघा आपण डोस्याचं पीठ करतो, आजच मी केले, डोस्याचं पीठ करतो आणि ते पीठ जर आपण एका डब्यामध्ये गरमीत असं ठेवून दिलं बंद करून, तर ते काही दिवसांमध्ये किती वास त्याचा येतो ना. त्याला कसे बुडबुडे दिसतात, जसं फर्मेंट झालेलं दिसतं, बुडबुडे दिसतात. असं बद्धकोष्ठतामध्ये आपल्या इंटेस्टाईन मध्ये होतं
कशी आहेस तू? ठीक आहे. ठीक आहे. आटपलं सगळं? सगळं आठ सॉरी, माझा फोन गडबड आहे. काल माझा फोन चेंज करावा लागला. आवाज येतोय? हो, आता येतोय. तर जसं रोमॅटेड आर्थरायटिस झाला, आर्थरायटिस प्रॉब्लेम झाला, युरिक ऍसिड लेवल्स वाढून जातात शरीरात, ज्याने जॉईंट पेन होतात, हे सगळं जे आहे ना ते आमवात, आयुर्वेदाप्रमाणे याला आमवात म्हणतात. आमवात म्हणजे जो लार्ज इंटेस्टाईन मध्ये मल साठतो, त्याचं जे फर्मेंटेशन होतं त्याच्यामुळे जो आमवात एक तयार होतो तो पूर्ण शरीरामध्ये सर्क्युलेट होतो आणि म्हणून पेन असतं बॉडीमध्ये. And that is why Basti Kriya is very very important for all of us to do the deep internal cleansing of large intestine. Large intestine बोला. काय हा तो पण काय आम्ही आणलेला. माझा क्लास चालू आहे. पण काय बोलतच नाही कोणी. ती मॅडम डिस्कनेक्ट झाली आहे. तुझ्या मॅडम बरं तिकडे काय बेकार आहे ते घरची. मी नाही गेम बनवला कसं आहे, तो एक गेम बनवला. पण ते ए आणि बी वाला जे आहे ना, म्हणजे ते अल्फाबेट्स लिहिले आहेत आणि नंबर्स लिहिले त्याचे ते. ऐकायला तर अशा पद्धतीने बस्ती इज अ क्लेन्झिंग ऑफ लार्ज इंटेस्टाईन. लक्षात आलं तुम्हाला? बस्ती और लघु शंख प्रक्षालन. बस्ती हे जे नाव आहे ना, हे योगामध्ये पण दिलेलं आहे, पण आयुर्वेदामध्ये पण दिलेलं आहे, नॅचरोपॅथी मध्ये पण म्हटलेलं आहे. बस्ती इज बेसिकली द क्लेन्झिंग ऑफ द इंटेस्टाईन्स, लार्ज इंटेस्टाईन. आणि आयुर्वेदामध्ये काय करतात, नॅचरोपॅथी मध्ये काय करतात, इट इज अ पॅसिव्ह ट्रीटमेंट विच वी गिव्ह टू पेशंट्स. पॅसिव्ह म्हणजे काय, कोणाच्या हेल्पनी ती दिली जाते. बट द बस्ती विच इज मेन्शन्ड इन योग, इट इज लघु शंख प्रक्षालन अँड इट कॅन बी डन ऍक्टिव्हली. म्हणजे आपण स्वतः ती करू शकतो, त्याला कोणाची गरज नाही आहे, कोणी आपल्याला हेल्पर नको आहे. ठीक आहे. आता जी बस्ती आयुर्वेदामध्ये दिली जाते ते म्हणजे एनिमा सारखं असतं. तो पॉट असतो, मग त्याला ट्यूब असते, मग त्याला कॅथेटर लावतात, मग ते ऍनस मध्ये इन्सर्ट करतात आणि मग ते पूर्ण काढा जो असतो तो ऍनस थ्रू इंटेस्टाईन मध्ये पाठवला जातो. मग तो पूर्ण चर्न होऊन मग आपल्याला मोशन्सचा एक सेन्सेशन येतं, देन वी पास आउट कम्प्लीट. पूर्ण मग इंटेस्टाईन क्लीन होतं. दॅट इज एनिमा प्रोसेस, दॅट इज बस्ती प्रोसेस. एनिमा हा मॉडर्न सायन्स मध्ये पण ड्युरिंग प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरीच्या वेळेस दिला जातो, है ना. तर नॅचरोपॅथी मध्ये एनिमा हा जनरली साध्या पाण्याचा, लिंबाच्या पाण्याचा, नीमचा असा दिला जातो. याच्यामध्ये खूप काढे वापरले नाही जात. पण आपल्या योग मध्ये बस्ती ही क्रिया फक्त साध्या मिठाच्या पाण्याने केली जाते. ती आपण बघणार आहे डिटेल मध्ये ती कशी केली जाते. ठीक आहे. आता इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला या षटक्रिया. षटक्रिया स्टार्ट्स फ्रॉम आईज अँड एंड्स विथ लोअर इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन.
मॅडम धोती आणि बस्तीच्या मधात नवली आहे. लोअर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल फॉर अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजेच अप्पर नॉस्ट्रल थ्रोट टू नेझल पॅसेज. देन कपालभाती फ्रॉम थ्रोट टू लंग्स. कपालभाती नॉस्ट्रिल्स टू लंग्स ना. त्याच्यानंतर येतं अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट धावती. नॉस्ट्रिल्स टू लंग्स किंवा थ्रोट टू नॉस्ट्रिल क्लिन्झिंग ऍक्च्युअली त्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं पूर्ण लंग्स पर्यंत होत आहे कपालभातीने क्लिन्झिंग पूर्ण थ्रोट टू लंग्स होत आहे. रेस्पिरेटरी ट्रॅक्टचं पूर्ण होत आहे याच्यामध्ये फ्रॉम नॉस्ट्रिल्स टू लंग्स. ठीक आहे. धावती अप्पर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट up to stomach. नवली abdominal viscera म्हणजे पोटाच्या आतले ऑर्गन्स जे विसरा म्हणजे ऑर्गन्स त्याला मसाजिंग इफेक्ट देण्यासाठी नवली केल्या जाते. नवली पण ही क्रिया आहे. त्याच्यानंतर येतं लोअर गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट एस्पेशली द रेक्टम दॅट इज शंख प्रक्षालना. The entire GIT, entire gastrointestinal tract, म्हणजे from stomach to the anus. याची पूर्ण आंघोळ आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्टची आंघोळ म्हणजे बस्ती आहे, म्हणजे लघुशंख प्रक्षालन आहे. आता शंख प्रक्षालन म्हणजे काय? स्पॉन्ज. शंख इज स्पॉन्ज, प्रक्षालन इज क्लेन्झिंग. तर त्याच्या आतड्यांना त्यांनी शंख म्हटलेलं आहे. बिकॉज इट इज हॉलो फ्रॉम विदिन, है ना. इट इज हॉलो फ्रॉम विदिन अँड द क्लेन्झिंग ऑफ द शंख इज शंख प्रक्षालना. अँड शंख प्रक्षालना can be done in two ways. One is लघु, one is पूर्ण. लघु म्हणजे शॉर्ट असतं ते, जे मी जनरली क्लासमध्ये घेते, जे माझं उद्या घ्यायचा विचार आहे क्लासमध्ये, ते मी आधी पण घेतलेलं आहे क्लासमध्ये. लघु शंख प्रक्षालन हे शॉर्ट असतं, म्हणजे त्याच्यामध्ये कमी ग्लासेस पाणी पितो आपण, 6 ग्लासेसच पितो. 6 ग्लासेस मध्ये ते केलं जातं. पण पूर्ण शंख प्रक्षालन मध्ये काय करतात माहिती का तुम्हाला? की पाणी पिऊन 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 जोपर्यंत जे क्लीन पाणी पिलंय तोपर्यंत ते पाणी कसं जसं क्लीन निघत नाही तोपर्यंत ती क्रिया करतच राहावी लागते. म्हणजे पहिले 2 ग्लास प्यायचे, मग व्यायाम करायचे, काही 5 प्रकारचे आसनं आहेत, मग मोशनला जायचं, पुन्हा 2 ग्लास प्यायचं, पुन्हा जायचं, असं मोशन्स पूर्ण मूळ मोशन निघत 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 ते अगदी क्लीन पाणी निघायला लागतं. जसं आपले लूज मोशन्स होतात ना, कधी लूज मोशन झाले तर आपण खाल्लेलं आधी सगळं निघत जातं, गढूळ पाणी निघत जातं, गढूळ पाणी पण निघून मग कधीतरी ते क्लीन पाणी निघायला लागतं. दॅट इज पूर्ण शंख प्रक्षालन. आणि ती क्रिया करून पूर्ण हालत टाईट होऊन जाते दिवसभर. बट दॅट टाइम इट इज अ क्लेन्झिंग प्रोसेस. तर तेव्हा पूर्ण रिलॅक्स व्हायचं असतं. त्याच्यानंतर खाण्याची पण काही लिमिटेशन्स असतात, काय खायचं काय नाही खायचं याची सगळी लिस्ट आहे लंबी चौडी. तर ते आपण जेव्हा लघुशंख प्रक्षालन डिटेल प्रॅक्टिकल मध्ये बघू तेव्हा आपण बघू की त्याच्यानंतर काय खाल्लं पाहिजे. लक्षात आलं इथपर्यंत तुम्हाला? Chatkriya is a main important part in yogic scriptures. It can be the part of niyam. है ना, बरोबर आहे का? शौच, संतोष, नियम आठवतात का? नियम मध्ये आपण षटक्रिया पण केल्या पाहिजे, बरोबर आहे? ते आपल्या नियमामध्ये ते पाहिजे षटक्रिया. नुसतं असं नाही की रोज आपण जातोय मोशन्स पास करतोय, नाही, कॉन्शियसली इंटरनल क्लिन्झिंग साठी या क्रिया आवश्यक आहे. म्हणून बिंग अ योगा टीचर
त्राटक घेतलं, मग वमन पण घेतलेलं आहे क्लासमध्ये, जलनेती पण झालेलं आहे, लघुशंख प्रक्षालन पण झालेलं आहे. या क्रिया आर क्लायंट. दॅट इज ऑथेंटिक योग. नुसतं आसनं म्हणजे ऑथेंटिक योग नाही. मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे, आतापर्यंत काही डाऊट आहे आता तुम्हाला? षटक्रिया लक्षात आल्या? जर तुम्हाला अगदी हा आवाज नाही येते अश्विनी. नवली क्रिया एक्सप्लेन करायचं. नवली क्रिया ते रामदेव बाबा करतात ना, पोट आतमध्ये करून गोल गोल फिरवतात, दॅट इज नवली क्रिया. का करतात ती क्रिया? त्याचे बेनिफिट्स काय आहेत? ते विसरा जे आहे मेडिकल टर्म मध्ये ज्याला आपण ऑर्गन म्हणतो, त्या सगळ्या ऑर्गनला मसाज द्यायला हा मसाज द्यायला त्या ऑर्गन्सला, जे म्हणजे आपल्या छातीपासून ते आपले कमरेपर्यंतचं पोर्शन जे असतं, जनरली आम्ही आमच्या ॲथलेटिक्स टर्म मध्ये त्या पोर्शनला विजरल फॅट म्हणतो. त्या पोर्शनला मध्येच मेनली आपले सगळे इंटरनल ऑर्गन्स असतात मेनली. तर त्या सगळ्या इंटरनल ऑर्गन जे पण आहे, लंग्स, किडनी, डायफ्राम किंवा व्हॉट एव्हर, ते सगळ्यांना प्रॉपर मसाज द्यायला ती नवली क्रिया करतो. म्हणजे ते पोट आत करून असं गोळा बनवून गोल गोल फिरवायचं. त्यांना जमतं फक्त. हो, आपल्याला माहिती आहे की नाही आता. पोटाचा गोळा पाच 10 मिनिटं तुम्ही यांना मला वाढलं. पोट पण लागेल ना, तर मला तर पोट पण नाही. गोळा आत काय झालं? नवली क्रिया अश्विनीने विचारली तर ते सांगते तुला. माझ्या डेफिनेशन प्रमाणे मी सांगितली, पण आय थिंक यू कॅन ऑल्सो एक्सप्लेन अगेन. तर त्याची आधी प्रिपरेटरी. या व्हॉट इज युअर डेफिनेशन अकॉर्डिंग टू यू? काय आहे डेफिनेशन? रामदेव बाबा बाबू जेवायला यायचं बेटा. काय आहे नवली म्हणजे? तुझ्या म्हणायचं काय? रामदेव बाबा बरोबर आहे. रामदेव बाबाला पाहिलं तुम्ही. रामदेव बाबा पोटाचा मध्ये आणि मग ते राईटला वामनवली, दक्षिण नवली असं नाव आहे. आपण नवलीची जेव्हा आवाज येतोय माझा? आवाज येतोय? आवाज येतोय का? येस मॅम. प्रीती मॅडम आवाज येतोय? हो. बाकीच्या हा. तर आपण ते करणार आहे. नवलीचं डिस्क्रिप्शन पुढे येणार आहे. तर नवलीचं डिस्क्रिप्शन पुढे येणार आहे, पण त्याची प्रिपरेटरी प्रॅक्टिस अग्निसार क्रिया आहे. अग्निसार क्रिया इज ॲब्डॉमिनल फ्लॅपिंग. उडियान बंद बघा, मी बंद पण घेणार आहे.
प्रॅक्टिकल सगळे सकाळी करावं लागणार आहे आपल्याला. एम्प्टी स्टमक राहावं लागतं आपल्याला. 8 दिवस दुसरं काढलं will be too long to practice this. 8 दिवसाची थेरी मला वाटत नाही theory 8 दिवसाची पूर्ण आहे. तर आपण बघू असं काय 8 दिवसात ऍटलीस्ट 2 दिवस तरी आपल्याला प्रॅक्टिकलसाठी सकाळीच द्यावं लागेल. ते एम्प्टी स्टमक करायचं असतं या क्रिया. ठीक आहे. तर नवली क्रिया ही आपण बघू कशी असते. हा हो. थोडा वेळ लवकर येशील ना? जेवायला. ठीक आहे. नंतर आलास मी जाते. आता अजून काही डाऊट आहे तुम्हाला? सो आता पटकन रिवाइज करा. एक एक जण सांगा. विच इज शुद्धी क्रिया फॉर आईज? विच वन त्राटक. इज द शुद्धी क्रिया फॉर आईज? त्राटक. डोळ्यांसाठी कोणती शुद्धी क्रिया आहे? त्राटक. त्राटक. सांगा ना. आवाज नाही येते का तुम्हाला? 4 वेळा सांगितलं. चार वेळा सांगितलं. Which शुद्धी क्रिया is for upper gastro? धोती. धोती. upper gastro. त्राटक. अरे नाही. मला तुमचा काहीच आवाज नाहीये. ते आत्ता आवाज आला तेव्हा आन्सर मिळालं मला. त्याच्यानंतर ठीक आहे. त्याच्यानंतर नाही, फोनचा कनेक्शनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. मॅडम आम्हाला कळले आहे 6 पण आपण उद्या रिवाइज करू. हो मॅम खरंच. आवाज येतोय? तुमचा मला काहीच आवाज नाही येत आहे. खूप उशिरा. चमचालाच खेळू आपण आता. नेहमी म्हटलं की डोळे. चौथी म्हटलं की ठीक पोट आहे, ठीक आहे. दाखवायचं. आवाजच नाही येते मला काही कारण. तुम्ही नवली डोळा असं सांगायचं आता. ठीक आहे, चला शांती मंत्र म्हणूया आणि क्लोज करू. कपालभाती. ऑल टुगेदर शांती मंत्र. कपालभाती म्हटलं की करून सर्वे टाकायचं. भवन्तु सुखिनः. सुखिनः. सर्वे सर्वे सन्तु सन्तु निरामयाः. निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. भवेत्. ओम शांती शांती शांती. बघा मी शांती मंत्र सुरू पण केला आणि तुमचं तमशरा सुरू आहे. अरे आता साईड झाली आता. आम्ही म्हंटल मॅडम, आम्ही पूर्ण म्हंटल. धन्यवाद.
शुद्धीकरण क्रिया. मला